रिकाम्या गोष्टी आम्ही मंदिरात करतो ज्या आम्हाला करायच्या नसतात. रिकाम्या गोष्टी करण्यासाठी बगीच्यांची व्यवस्था आहे, मंदिरांची व्यवस्था नाही. मंदिर यासाठी आहे की आम्हाला त्या अधिष्ठानाशी बोलता आलं पाहिजे, आमचं दुःख त्या अधिष्ठानाला सांगता आलं पाहिजे, त्या अधिष्ठानाशी आम्हाला संवाद साधता आला पाहिजे. एकाग्र मनानं, एकाग्रतेनं खऱ्या अर्थानं त्या परमेश्वराच्या ठिकाणी आम्हाला आमचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करता आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रभर सांगतो की तुम्ही 1000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या देवाऱ्यासमोर बसा, मंदिरात आले तर मूर्ती समोर बसा, बसलेत तुम्ही की डोळे मिटा, डोळे मिटले की हात जोडा, हात जोडले की आठवा तुम्ही कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना वाईट बोलले, कितीकांना तुम्ही फसवलं. आठवत चला, आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन 2 थेंब घरातल्या देवाऱ्या समोर गळतील, मंदिरातल्या मूर्ती समोर गळेल. तो तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही.